नमस्कार मंडळी, मी आज आलो आहे आमच्या माडाच्या बागेत. तर मी तुम्हाला दाखवतो. आताच गाडीवरनं उतरलो. युवा पाठी गाडी आहे, त्याच्यावरनं उतरलो आणि मी आता आमच्या माडाच्या बागेमध्ये आलो आहे. तर आता माडाच्या बागेमध्ये साफसफाई चालू आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. चला. तर मी आता बघतो जरा नारळ आहेत काय पडलेले. तर इकडे नाही दिसत आहे. ही आमची आजोबांनी पाडलेली विहीर आहे, ती बघा. पण तिला पाणीच लागत नव्हतं, त्याच्यामुळे ते आता बंद आहे. आणि हा माझा गॅरेज आता पुन्हा चालू करायचा आहे. बघूया. तर हे बघा, हे आपले माड आहेत. हे बघा, तर बघूया आपण नारळ पडलेला आहे का. इकडून अजून साफ करायचं आहे. हे आपलं तेवढाच भाग साफ झालेला आहे. हे बघा, आपला रोड टच जागा ही आपली माडाची बाग. आणि बघूया आपण. तर हा बघा मित्रांनो, इकडे एक नारळ पडलेला आहे. हा बघा केवढा आहे तो. आणि तुम्ही बघू शकताय, ह्या माडावर पण भरपूर नारळ लागले आहेत. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, ही पेंट तयार झालेली आहे, सुकले आहेत. बाकीचे पण आहेत तयार. आणि बाजूलाच आपल्या नदी आहे. हे बघा, ही नदी आहे आपल्या बाजूलाच, म्हणजे बॅक साईडला नदी आहे ही. तर पाणी थोडं थोडं वाहत आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे पावसाळ्यामध्ये या नदीला पाणी असं काठोकाठ असतं भरून. जर मोठा जर होऊ आला ना, तर मग पाणी आतमध्ये येतं. आणि ही आपली जवळजवळ 50 माडांची बाग आहे. तर हे अजून साफ करायचं आहे. अजून तिकडची जागा साफ झाली आहे, इकडची साफ करायची आहे. आणि हे आमचं अननसाचं झाड. हे बघा, हे आहे अननसाचं झाड. हे काटे असतात. हे बघा, हे काटे आहेत ना, हे असे लागतात. असा जर हात वरती केला तर लागत नाहीत, पण असा खालती हात केला ना असा, तर ते लागतात. नारळ आहे का बघूया आपण. मित्रांनो, मी एक नारळ गावलाय मला, आणि मी अजून बघतोय नारळ गावतात काय. बघूया. हे आहेत आमची पिवळे. चुलीसाठी पिवळे जमवलेले आहेत. एक टेम्पो भरेल माझ्यामध्ये, तो पण घेऊन जायचा आहे. हे आमचं आंब्याचं झाड आहे, आजोबांच्या काळातलं. आंबे लागतात त्याला. आणि हे माझं 2 वर्षापूर्वी बंद पडलेलं वर्कशॉप. कारण मी पडल्यामुळे मी वेल्डिंगची कामं करू शकत नव्हतो. हा बघा, हा पण माड चांगला लागतो, दाखवतो तुम्हाला.
सर्वच माड तसे धरतात. हा बघा, हा उंच आहे भरपूर. हे आहे, तुम्हाला रतांब्याचं झाड दाखवतो, कोकम. हे आहे कोकमाचं झाड, रतांबी. आम्ही त्याला रतांबा म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते सांगा. हे बघा, असा आहे आमचा वाडा, माडांची बाग. हा मित्रांनो वाढला नाही माड, कारण त्याला ऊन भेटत नाही. ही सर्व सावली असल्यामुळे त्याला ऊन भेटत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे ते सांगा. हा आहे आमच्या पाठचा व्ह्यू बागेच्या. नदी आहे, हे बघू शकताय तुम्ही. आणि हा माड पडला आहे ना, तो त्या साईडचा आहे. तो माड पडलेला तो आपल्या बागेमध्ये आला आहे. हा बघा, हा त्या साईडच्या जागेतला माड आहे, तो आपल्या बागेमध्ये आला आहे. हा बघा, पंजोबा, दुसऱ्यांच्या आजोबा पंजोबा ती मोठी झाडं लावायची, कारण चोरी भरपूर व्हायची नारळांची. आता ती थोडी कमी प्रमाणात आली आहे. तर हा माड आहे तो तिकडनं पडलेला आहे, तो इकडे आला आहे. हा बघा, आणि ही आपली एवढी साफसफाई झालेली आहे. आज माणसं आलीच नाहीत, अजून इकडची साफसफाई व्हायची आहे. ती झाली की तुम्हाला दाखवतो. आणि लवकरात लवकर मी माझं वर्कशॉप हे चालू करणार आहे. ते पण मी तुम्हाला दाखवीन व्हिडिओतून. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.